मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरहून अंदरवाली सराटीकडे रवाना झालेत। रुग्णालयातून त्यांनी तात्पुरता डिस्चार्ज घेतला आणि ते बैठकीसाठी आता निघाले। थोड्याच वेळात अंदरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीला ते पोहोचतील। मनोज जरांगे पाटील आरक्षणासंदर्भात अभ्यासकांसोबत आज बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि आता अंदरवाली सराटीसाठी ते रवाना झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरहून रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन ते बैठकीसाठी निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचतील। मराठा आरक्षणासंदर्भातल्या अभ्यासकांसोबत त्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा केली जाणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय। रुग्णालयातनं तात्पुरता डिस्चार्ज घेऊन मनोज जरांगे पाटील सध्या अंदरवाली सराटीकडे रवाना झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील आता बैठकीसाठी रवाना झालेले आहेत। अंदरवाली सराटीकडे ते निघालेले आहेत। रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन मनोज जरांगे पाटील अभ्यासकांसोबत चर्चा करण्यासाठी निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते अंदरवाली सराटीमध्ये पोहोचतील आणि तिथे बैठक होईल। या बैठकीदरम्यान कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। समाज म्हणून आपण एक राहिलं पाहिजे असं सांगणं त्यांनी आतापर्यंत अनेकांना केलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते लढा देत आहेत, उपोषण करत आहेत आणि येत्या काळात सुद्धा उपोषणाचा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। खूप मोठा घात घातलाय आपला समाज त्याचं वाटोळं करायचं, कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत। आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत। 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुंडी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीत। म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही। यांनी सगळ्यांवरती अन्याय केला, यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो बीसीचं पुरं वाटोळं करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळं केलं, आदिवासी तर पुरा उद्ध्वस्त करून टाकला, यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकला। म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती। त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यातल्या सगळ्या अभ्यासकांना आपण बोलवलं होतं की आपण सगळ्यांनी या, आपण चर्चा करूयात आरक्षणाच्या संदर्भात, JRच्या संदर्भात। यासाठी आजारी असताना सुद्धा मी तात्पुरता आता डिस्चार्ज घेतोय, पुन्हा वापस येणार आहे, कारण अंगात ताप ते असल्यामुळं, अंग खूप दुखत असल्यामुळं, पण समाजहित आणि समाजाचे लेकरं बाळं माझ्यासाठी मोठे असल्यामुळं मी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला जातोय। आता चर्चा होईल।